नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. बघा डिप्लोमा फर्स्ट इयरचे विद्यार्थी आज प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे याची वाट पाहत आहे आतुरतेनं. ठीक आहे. मी चेक केलं तर खूप सारे व्हिडिओ कोणी काही सांगतंय त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. ट्रस्टेड चॅनेल फक्त आपलं VC सर हेच आहे. कारण तुम्ही मागच्या वर्षीचे मी तुम्हाला दाखवतो. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली होती आणि त्याचे चेक कशी करायची हे मी तुम्हाला दाखवतो. आजची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागायचे चान्सेस आहेत. बघा टायमिंग कोणीच या ठिकाणी सांगू शकत नाही. मागच्या वर्षी अ, दुपारी 3:30ला लागली होती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट ही 6:30ला लागली होती. ठीक आहे. त्यामुळं आता या वर्षीची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे हे कोणी सांगू शकत नाही. पण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली की 5 मिनिटामध्ये तुम्हाला व्हिडिओ येईल आणि त्याची लिंक जी असेल ती व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती असेल. त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन केला नसेल तर तो करून ठेवा. ठीक आहे. आणि टेन्शन घेऊ नका. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आता सगळ्यात एका सेकंदात मी बघितली तर माझा नंबर ही होणार आहे का? तसं काहीच होणार नाही आहे. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही जोपर्यंत आपली मेरिट लिस्ट लागत नाही तोपर्यंत मागच्या वर्षीच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये कशी लागली होती आणि त्याच्यामध्ये नेमकं काय काय तुम्हाला चेक करायचं. या वर्षी पण तुम्हाला त्याच गोष्टी चेक करायच्या आहेत. तर ते मागचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा अशा प्रकारचा व्हिडिओ होता मागच्या वेळेसचा. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो. तर इथे बघा चेक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणून आलेलं होतं. ठीक आहे. याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला तुमचा नंबर जो आहे तो नंबर टाकावा लागतो. आता ही लिंक अशी ओपन होईल तुमच्या याच्यामध्ये स्क्रीनशॉटमध्ये. तर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. इथे तुम्हाला काय येईल फक्त DEN 25 आहे तर DEN 26 येईल. तो वाला तुमचा नंबर त्या ठिकाणी टाकावा लागेल आणि डेट ऑफ बर्थ टाकायची. डेट ऑफ बर्थ टाकली आणि तो नंबर टाकला की तुम्हाला काय होईल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची दिसेल. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये हे अशा प्रकारचं इंटरफेस असेल. याच्यामध्ये तुमचं नाव, तुमचं कॅटेगरी, तुमचे मार्क्स हे सर्व या ठिकाणी दिसतील आणि तुम्हाला नेमकं चेक काय करायचं ते पण तुम्हाला समजेल. त्यासाठी तुम्हाला तो लास्ट इयरचा जो प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला बघावा लागेल. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा वरती आय बटन आहे. त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्टली त्या व्हिडिओवरती घेऊन जाईल. त्याच्यामुळं कोणाच्याही व्हिडिओवरती भरोसा ठेवू नका. आपल्या याच्यावरती तुम्हाला ऑफिशियली मेरिट लिस्ट कशी चेक करायची ती आल्यानंतर अ, मी तुम्हाला पाठवेलच व्हॉट्सअप ग्रुपवरती. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. ओके. आणि कोणत्याही व्हिडिओवरती विश्वास ठेवू नका. है ना. कारण काय होतं बघा तुमचाही वेळ वाया होतो आणि तुम्हीही सकाळपासून मला माहिती आहे टेन्शनमध्ये आहे की कधी लागेल कधी लागेल त्याच्यामध्ये नेमकं चेक काय करायचं आहे ना. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ. आणि बघा प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर तो आपल्याला उद्यापासून सुरुवात उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये तुम्हाला तो सॉल्व्ह करता येतो. है ना. काही पहिल्या तुम्ही फॉर्म भरला असेल व्हेरिफिकेशन पण झालं असेल. एखादी त्रुटी तुमच्या लक्षात आली असेल की सर ही चूक चूक झालेली आहे माझी. है ना. तर ते जर तुम्हाला समजलं तर तुम्ही त्या ठिकाणी मला सांगू शकता. मी तुम्हाला अ, ते सॉल्व्ह करून पण द्यायला तयार आहे. आमची टीम रेडी आहे. 10 ते 11 सर लोकांची टीम आहे. मी त्याच्यासाठीच हे केलेलं आहे. तर तुमचा कसलाही प्रॉब्लेम असेल, क्रिटिकल प्रॉब्लेम असेल, तरी तो सॉल्व्ह करून देण्यात येईल. ठीक आहे. माझा नंबर जो आहे WhatsApp ग्रुपमध्ये ॲडमिन म्हणून माझा नंबर आहे. तुम्ही मला मेसेज करू शकता. जर तुम्हाला काही तुमच्या फॉर्ममध्ये चुका झालेल्या असतील आणि त्या जर दुरुस्त करायच्या असतील तर. ठीक आहे. नॉमिनल फीस घेऊन तुम्हाला ते स्टाफ जे आहे ते तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करून देतील. ठीक आहे. आणि जर प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा त्याच्यावरती पण मी सेपरेट व्हिडिओ बनवेल. तो पाहून जर तुम्हाला जमत असेल घरी लॅपटॉप वगैरे असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून पण तो प्रॉब्लेम तुम्ही तुमचा सॉल्व्ह करू शकता. है ना. आता ही जी सुविधा उपलब्ध केलेली आहे स्टाफची ती कोणाला आहे ज्यांच्याकडे लॅपटॉप नाही किंवा ज्यांना ते करता येणार नाही, इंटरनेट व्यवस्थित नाही अशांसाठी आहे. ज्यांना सुविधा उपलब्ध असेल तर ते डायरेक्टली व्हिडिओ पाहून करू शकतात. है ना. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. पालकांना पण आणि विद्यार्थ्यांनाही टेन्शन देऊ नका. है ना. मेरिट नंबर वगैरे तुमचं जे आहे ते मी पूर्ण दाखवेलच. त्यावेळेस तुमचं आता बघा इथे अशा प्रकारे जो आहे असा मेरिट नंबर असतो. स्टेट लेवलचा मेरिट नंबर,
त्यानंतर स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर, ठीक आहे, हा कॅटेगरी वाईज आहे ना, कॅटेगरी वाईज. त्याच्यानंतर होम डिस्ट्रिक्टचा जनरल मेरिट नंबर आणि स्टेट लेवल TFWS जर तुम्ही एस केलं असेल तर स्टेट लेवलचा नंबर असतो. ठीक आहे, तुमची जर कॅटेगरी असेल तर कॅटेगरी वाईज नंबर असतो. मुलगी असेल तर फिमेल म्हणजे मुलींमध्ये नंबर येतो त्याचा, तो पण नंबर असतो. हे नंबर सगळे तुम्हाला काय करावे लागतात, नोट डाऊन करायचे. आणि याच्यावरनं मागच्या वर्षीचा कट ऑफ कसा बघायचा ते मी सेपरेट व्हिडिओमध्ये सांगेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय राहणार आहे तर तुमचा मेरिट नंबर जो असेल तो मेरिट नंबर बघायचा आणि त्याच्यावरून मागच्या वर्षीचा कट ऑफ जो होता तर तो मेरिट नंबर कसा बघायचा त्याच्यावरती आपण डिटेल सेपरेट व्हिडिओ बनवूया, है ना. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि रिझल्ट लागायची वाट बघा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेल सांगेल की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली की व्हॉट्सअपवरती मी लगेच 2 मिनिटामध्ये त्याची लिंक टाकून देईल आणि कसं बघायचं ते पण सांगेल. त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ आपण बनवूया, है ना. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.